अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका भोंदूवर पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्यात। श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार गणेश शिंदे याच्यावर महिला अत्याचार आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। पोटाचा आजार बरा करून देण्याच्या बहाण्यानं त्यानं पीडित महिलेकडून तब्बल 20 लाख रुपये उकळल्याचा आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात अटक झालेल्या शिंदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वेलापूर गावात दावल मलिक बाबा नावाने तो आश्रम चालवत होता आणि दरबार भरवत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान भोंदू गणेश शिंदेच्या आईनं मुलावरील आरोप फेटाळले असून त्याला एक खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं म्हटलंय। 20 लाख रुपये तिने ते सांगितले बा यांनी घेतले। एवढे पैसे घेतले हिच्याकडे आले कुठून, ही देते कुठून एवढे पैसे? एवढे जर पैसे आम्ही घेतो तर आम्ही तर आतापर्यंत काही बी चांगल्या बंगल्यात याच्यात राहिला असतो। अजून आमचे साखरेचेच घर आहे, आम्ही जगतो एवढ्या याच्यामध्ये। आणि तिचं हे सत्य समोर आणावा एवढीच माझी विनंती आहे कोर्टाला बी। तिने बलात्काराचा देखील गुन्हा दाखल केलाय। बलात्काराचा हा 3 वर्षापासून हा गपकस काय बसली, एवढ्या दिवसाची ही गपकस काय झाली? हिने त्याच टायमाला का बाबाटा नाही केला, कोणाला म्हणले नाही, कोणाला बोलले नाही। मग हिने आत्ताच काय हिला आलं, तिच्या मागं याच्या मागं कोण आहे, हा हात कोणाचा आहे हे आम्हाला सत्य समोर आणावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।